एकीकडे एसआरए घोटाळ्याच्या आरोपांमुळे प्रकाश मेहतांवर टांगती तलवार असताना आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी मेहतांवर गंभीर आरोप केले। राधाकृष्ण विखेंनी प्रकाश मेहतांवर आरोप केलेत। फ्लॅट नंबर 403 सम्यक दर्शन किरोळ घाटकोपर हा फ्लॅट गृहनिर्माण मंत्र्यांच्या पत्नी श्रीमती किशोरी मेहतांच्या नावे आहे। याच बिल्डिंगमध्ये जमीन आणि बिल्डिंगचे मालक मनीष प्रवीणचंद्र शहा हे राहतात। त्यांच्याशी प्रकाश मेहतांचा वाद आहे। बिल्डिंगमध्ये बेकायदेशीर बांधकाम झाल्याची तक्रार मेहतांनी केली। पालिका अधिकाऱ्यांमार्फत पंतनगर पोलीस ठाण्यात बिल्डर आणि रहिवाशांवर गुन्हा नोंदवला। यात एक सदनिकाधारक प्रकाश मेहतांची पत्नी होती। पत्नीला कारवाईतून वाचवण्यासाठी पोलिसांवरती दबावही टाकला। पत्नीचं नाव किशोरी मेहतांऐवजी किशोर मेहता असं बदलून घेतलं। गृहनिर्माण मंत्र्यांनी मुलाला बोगस भाडे करू दाखवलं। किरोळ घाटकोपरमध्ये सीटीएस क्रमांक 2139 ते 2209 अशी श्री साई निधी प्रायव्हेट लिमिटेडची मालमत्ता आहे। या कंपनीमध्ये प्रकाश मेहता अतिरिक्त संचालक होते। श्री साई निधी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भूखंडावर एसआरए अंतर्गत लक्ष्मी भुवन आणि गोपाल भुवन या जुन्या चाळींच्या नावाने 2 नव्या इमारती उभ्या केल्या आहेत। या जागेवरील मूळ भाडेकरूंना अजून घरं मिळाली नाहीत। मात्र भाडेकरूंच्या यादीत प्रकाश मेहतांचा मुलगा हर्ष आणि इतर नातेवाईकांना बोगस भाडेकरू दाखवण्यात आलाय। नव्या इमारतींमध्ये त्यांना सदनिका देण्यात आल्यात। भाडेकरूंच्या यादीत प्रकाश मेहतांचा मुलगा हर्षचं नाव आहे। गृहनिर्माण मंत्र्यांनी आपला प्रभाव वापरून कुटुंबियांना आर्थिक लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे।